Hello students, today we are going to learn subject maths in Maharashtra Pradnya Shodh Pariksha. Lesson number 3rd, square and square roots, exercise 3rd. 3 examples remain. In previous videos we have already completed 17 examples. 18, 19 and 20, only 3 examples remain. So see example number 18. Square root of 196 upon 414 is equal to 98 divided by x. Then x is equal to question mark. So 196 चं स्क्वेअर रूट काय आहे तर 14 आहे आणि 441 चं स्क्वेअर रूट आहे 21. ठीक आहे, मग हे एक्झाम्पल कसं सॉल्व करता येईल पाहूया. इथेच पाहूया आपण. 196 चा स्क्वेअर रूट काय आहे 14 आहे, तर 400 थांबा, तुम्हाला मी त्यापेक्षा नोटबुकवरच दाखवते. वन 196 डिवायडेड बाय 441 इज इक्वल टू 98 अपॉन एक्स. चला पाहूया. 196 चा स्क्वेअर रूट काय मिळालं 14 डिवायडेड बाय 21 इज इक्वल टू 98 अपॉन एक्स. क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. 14x इज इक्वल टू 21 डिवायडेड बाय 98. x is equal to 21 multiplied by 98 upon 14. 7 2 जा 14, 7 3 जा 21. x is equal to 3 multiplied by 98 divided by 2. 2 1 जा 2, 2 4 जा 8, 2 9 जा 18. x is equal to 3 multiplied by 49 पाहिलेले आहेत. 9 3 जा 27 कॅरी ओवर 2 आले. 3 4 जा 12, 12 प्लस 2 आले 14. आन्सर आलं 147 हे आन्सर मिळालं. आता इथे पहा 3 वेळेला स्क्वेअर रूट दिलेला आहे. 256 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. तर स्क्वेअर रूट पहा 3 साइन दाखवलेली आहेत. मग काय 256 चा स्क्वेअर रूट आपल्याला माहिती येते म्हणजे 16 येतं. मग इज इक्वल टू फर्स्ट स्क्वेअर रूट नंतर सेकंड स्क्वेअर रूट. आता 256 चा स्क्वेअर रूट काय येणार आहे तर 16 येणार आहे. मग लिहिलं आपण इथे 16 इज इक्वल टू 16 चा स्क्वेअर रूट काय येतं 4 येतं. मग लिहिलं इथे 4 आणि 4 चा स्क्वेअर रूट काय येतं 2 येतं. झालं, आन्सर मिळालं 2. आता इथे फक्त एक ना पुढच्या एक्झाम्पलमध्ये एक मला तुम्हाला करेक्शन सांगायची आहे. पहिल्यांदा मी एक्झाम्पल सांगते मग काय आहे ते करेक्शन सांगते. व्हॉट इज द स्क्वेअर ऑफ द नंबर ऑब्टेन्ड बाय ॲडिंग द क्यूब रूट ऑफ 64 टू द स्क्वेअर रूट. लक्षात घ्या, टू द स्क्वेअर रूट ऑफ द सेम नंबर. आता या ठिकाणी ॲडिशन करायला सांगितलेली आहे. कोणाची एक 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 स्टेप पाहूया. क्यूब रूट ऑफ 64. 64चं क्यूब रूट येतं 4. इथे दाखवते 4 येतं. ठीक आहे, प्लस स्क्वेअर रूट ऑफ दी सेम नंबर. मग 64चं स्क्वेअर रूट काय येतं 8 येतं. म्हणजे आन्सर मिळालं 12. आन्सर किती मिळालं 12. पण क्वेश्चन काय विचारला आहे व्हॉट इज द स्क्वेअर ऑफ दी नंबर ऑब्टेन्ड. जो नंबर मिळाला त्याचा स्क्वेअर. मग नंबर कुठला मिळाला 12 मिळाला. मग 12चा स्क्वेअर किती येतो तर 12चा स्क्वेअर येतो 144. ठीक आहे, हा 12चा स्क्वेअर येतो. इथे ऑप्शनमध्ये कुठेही 144 असं नाही आहे. पण शेवटच्या ऑप्शनमध्ये 14 आहे. मग ते 14 नसून तिथे प्रिंटिंग मिस्टेक झाली असावी. म्हणजे तिथे 144 हे आन्सर खरं तर यायला पाहिजे. ठीक आहे, या ठिकाणी आपला लेसन नंबर 3 संपलेला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत तर फ्रॅक्शन्स अँड डेसिमल फ्रॅक्शन्स हा 4 नंबरचा लेसन आपण पाहणार आहोत. तुम्हाला जर माझ्या व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही लाईक करा आणि शेअर करा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा चॅनल करून ठेवा.